सलाम तुझ्या कार्याला या एपिसोडमध्ये आणि विशेष मुलाखतीमध्ये आपण आज भेटणार आहे पायल निंबाळकर, ज्या सुंदर अशा मेकअप आर्टिस्ट आहेत आणि कित्येक वर्षापासून भरपूर अशा विद्यार्थ्यांना सुद्धा त्यांनी घडवलेलं आहे। तर आज आपण पुढील मुलाखत आणि चर्चा करूया मेकअप आर्टिस्ट पायल निंबाळकर यांच्यासोबत। नमस्कार प्रेक्षको, जन अभियान न्यूज प्रस्तुत सलाम तुझ्या कर्तृत्वाला या विशेष भागात आज आपण भेटणार आहोत पायल निंबाळकर, ज्या सुंदर अशा मेकओव्हर करतात आणि एक सुंदर अशा ब्युटिशियन सुद्धा आहेत। नमस्कार। 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 महिला दिनानिमित्त आज आपण त्यांना भेटायला आलेले आहे, तर सर्वप्रथम त्यांना सुद्धा मी महिला दिनाच्या खूप खूप शुभेच्छा देते आणि त्यांना आपण विचारूया की त्यांचा आतापर्यंतचा ब्युटिशियन म्हणूनचा प्रवास कसा होता। तर चला त्यांच्यासोबत आपण चर्चा करूया। आपला आजपर्यंतचा प्रवास कसा होता? माझा तर आजपर्यंतचा प्रवास खूप चांगला सुरू आहे आणि कंटिन्यू असणारही आहे आणि माझी अशी इच्छा आहे की जसा मी करते आहे, माझा सुद्धा बजेट नव्हता या गोष्टींमध्ये, माझी सुद्धा म्हणजे तयारी नव्हती या गोष्टी करायची, पण तरीसुद्धा मी ती मनात जिद्द निर्माण केली आणि ती गोष्ट मी केली आणि ती आज पण मी कंटिन्यू करते आहे। त्यामध्ये मी कुठलाही स्टॉप घेतलेला नाही आहे, त्यामुळे मी आज इथपर्यंत पोहोचू शकली आहे आणि सोबतच मला अकोल्यातील नागरिकांनी सुद्धा खूप चांगला प्रतिसाद दिलेला आहे यामध्ये। तर मी प्रतीक्षा थोरात एक मेकअप आर्टिस्ट आहे पुण्याच्या, त्यांच्याकडनं क्लास केलेला आहे आणि तेव्हापासून मी माझं काम कंटिन्यू करते आहे आणि आजही लोक सगळे माझं काम बघत आहेत आणि आपल्या तरी सिटीमध्ये आपलं काम हे खूप जोरावर सध्या सुरू आहे आणि पुढे पण असंच कंटिन्यू असणार आहे। आणि सोबतच ज्या ठिकाणाहून मी शिकून आली, प्रत्येक मुलीचं तिथे जाऊन शिकणं पॉसिबल असते किंवा नसते, कोणाचे काही प्रॉब्लेम्स असतात कोण, तर आपण अकोल्यातील नागरिकांसाठी इथे सुद्धा मेकअप आर्टिस्ट अँड हेअरस्टायलिस्टचा प्रोफेशनल कोर्स ओपन केलेला आहे, जेणेकरून ज्यांची परिस्थिती नसेल, कोणाला आपल्या पायावर उभं राहायचं आहे बट कोणाचा बजेट नसतो, काही नसतो, अनेक कारणं नागरिकांची असतात, तर त्यासाठी आपण एकदम कमी फीजमध्ये मेकअप आर्टिस्टचा कोर्स हा केलेला आहे, जेणेकरून आपल्या माझ्यासारख्याच अनेक मुलींना एक म्हणजे प्लॅटफॉर्म उपलब्ध होईल आणि त्यांना सुद्धा एक स्वतःच्या पायावर उभं राहण्याची संधी आपल्यातर्फे मिळणार आहे। आणि आतापर्यंत बरेचसे स्टुडंटनी कोर्स केलेला आहे, आता सध्या मला वाटते 7वी बॅच सुरू आहे आपली। त्यानंतर या आधीच्या स्टुडंटनी ज्यांनी क्लासेस केले ते सुद्धा आज त्यांचं चांगलं इन्कम सुद्धा सुरू आहे। प्रत्येकीने आपापले कोर्स कंप्लीट करून कोणी पार्लर ओपन केलेले आहे, मेकअपचे ऑर्डर सगळेजण घेत आहे, म्हणजे एक कमी फीजमध्ये तुम्हाला मी अकोल्यामध्ये प्रोफेशनल मेकअप आर्टिस्टचा कोर्स आणलेला आहे आणि जेणेकरून तुम्ही तुमच्या पायावर उभं राहून तुम्ही तुमचं इन्कम सोर्स हे सुरू करू शकता। स्वतःचा विचार करत सुद्धा मॅमनी प्रत्येक युवती ही युवक असो किंवा युवती असो, आता मेकअप क्षेत्रामध्ये दोन्ही पण पुढे आहेत आणि ते आपल्या पायावर स्वावलंबीपणे उभे राहिले पाहिजे याकरिता आपल्या अकोल्यामध्ये खूप सुंदर त्यांचा स्टुडिओ त्यांनी टाकलेला आहे आणि सोबतच आपल्या सर्वांसाठी त्यांनी हा मेकअप कोर्स अगदी कमी पैशांमध्ये उपलब्ध करून दिलेला आहे। मॅम, आजकाल सर्व मुली म्हणा किंवा महिला म्हणा आपल्या स्वतःच्या सुंदरतेवर फार भर देतात, तर मला असं वाटते की आपण आपले जे प्रेक्षक महिला आहेत तर किंवा प्रेक्षक आहेत त्यांना आपण आपल्या सुंदरतेची कशी काळजी घ्यावी आणि दैनंदिन ह्याच्यात सुद्धा कशी काळजी घ्यावी, चेहऱ्याची म्हणा किंवा सुंदरतेची म्हणा, तर आपण काय सांगाल त्याबद्दल? मी याबद्दल नक्कीच तुम्हाला सांगू इच्छिते की प्रत्येक महिलेने सगळ्यात आधी आपल्या स्किनची खूप चांगली काळजी घ्यावीच, कारण आजकाल ती खूप इम्पॉर्टंट आहे। प्रत्येकीने आपला चेहरा रोज रात्री झोपायच्या आधी फेस वॉश करून किंवा क्लिन्झरने क्लीन सुद्धा केला तरी चालेल। बरेचशी लोक ही गोष्ट स्किप करतात, कोणाला कंटाळा येते, कोणाला इच्छा नाही होत, पण हे आपल्या स्किनसाठी फार गरजेचं असते। त्यानंतर मग म्हणजे कसं आपली स्किन एक ड्राय नाही पडत, वेल नरिश राहते, त्या ठिकाणी तुम्ही क्लिन्झर केल्यानंतर एक चांगलं मॉइश्चरायझर सुद्धा यूज करू शकता। मॉइश्चरायझर हे चांगल्या कंपनीचेच यूज करायचे आणि असं नाही की चांगली कंपनी म्हटलं की हाय रेंजच,
तुम्हाला मिड रेंजमध्ये, लो रेंजमध्ये जसं तुमचं बजेट असला त्यानुसार तुम्ही मॉइश्चरायझरसुद्धा घेऊ शकता. एक चांगल्या कंपनीचा टोनर असा तुम्ही एक नाईट रुटीन तुमच्या डेली बेसिसवर ॲड करू शकता, जसं की क्लिन्झर, मॉइश्चरायझर आणि टोनर. तुम्ही जी माहिती सांगितली नक्कीच आपले प्रेक्षक त्यांची नक्कीच आपल्या चेहऱ्याची काळजी घेतील आणि त्याचा वापर करतील अशी अपेक्षा ठेवते. आणि महिला दिनानिमित्त एक प्रश्न विचारावा असं वाटतं की जिथे युवा पिढी ही भरकटत चाललेली आहे, तर तुम्ही एक यंग व्यक्तिमत्व म्हणून आपल्या सर्वांसमोर एवढं सुंदर असं स्टुडिओ घेऊन आले, तर आपल्या यामागे आपली जिद्द काय होती, तर त्याबद्दल मला ऐकायला आवडेल. यामध्ये जिद्द अशी होती की वयाच्या 17व्या वर्षापासून मी जॉब करते. असं नाही की खूप जास्त पैसे मिळतील त्याच ठिकाणी. मी वयाच्या 17व्या वर्षापासून 300 रुपयापासून जॉब केलेला आहे. ज्या ठिकाणी सुरुवातीला मला फक्त 300 रुपये मिळायचे, तसं करून मग 300, 600 असं मी कित्येक वर्ष जॉब केलेला आहे. स्वतःचा खर्च नेहमी मी स्वतःच करायची. गाडीच्या पेट्रोलचा खर्च, तुमच्या आउटफिटचा खर्च. मला असं नाही की घरून काही कमी होती, सगळं वेल चांगलंच होतं घरचे. पण एक असं स्वतःची इच्छा असते की नाही आपल्याला स्वतःच्याच इच्छेवर करायचं आहे. जशी मी इन्कम सोर्सला लागली, या फील्डमध्ये आली वर्कच्या, तर जेव्हापासून मी कमावते तेव्हापासून मी स्वतःच करते आहे. आणि 300 रुपयापासूनचा हा माझा प्रवास आज इथपर्यंत येऊन आला आहे की तुम्ही स्वतःच बघू शकता. आज सगळ्यांनाच माहिती आहे की माझं कुठपर्यंत अस्तित्व आलेलं आहे. आणि नाही, अकोल्यामध्ये तुम्हाला एक फ्लॉलेस मेकअप म्हणून माझी ओळख झालेली आहे की फ्लॉलेस मेकअप म्हटलं म्हणजेच पायल निंबाळकर असं ओळखल्या जाते अकोल्यात आपलं नाव. तर 300 रुपयापासून सुरू झालेला आज हा प्रवास 3 लाखापर्यंतच्याही वर महिन्याचा घेऊन जाऊ शकते. म्हणजे यामध्ये तुम्ही माझी जिद्द समजू शकता की कुठलंही काम हे छोटं नसते किंवा कुठलंही काम हे आपण मोठं करतोय म्हणूनच करायचं असं नाही आहे. जे काम तुम्हाला मिळते ते 300 रुपये असो की 500 रुपये असो, तुम्ही ते करायला पाहिजे आहे. त्यावरूनच तुम्ही तुमचं आयुष्य पुढे कुठे नेऊ शकता याची कल्पनासुद्धा तुम्हाला होणार नाही आहे. नक्कीच प्रेक्षक हो, सुंदर असं युवा नेतृत्व आणि सुंदर अशा या स्टुडिओच्या सुंदर आणि फ्लॉलेस असा मेकअप त्या करतात. अकोल्यामध्ये गाजलेलं नाव पायल निंबाळकर यांचा मेकअप स्टुडिओ. तुम्ही आवश्यक एकदा भेट द्या. गौरक्षण रोडला त्यांचं स्टुडिओ आहे. आपण त्यांचे आभार मानूया. जनअभियान न्यूज प्रस्तुत सलाम तुझ्या कार्याला या कार्यक्रमामध्ये आपण त्यांचे आभार मानूया आणि त्यांची रजा घेऊया.